नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वरती. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजे आपले आरोग्य विभाग गट क आणि गट ड साठी तुम्ही फॉर्म भरलेला आहेत मित्रांनो. तर त्यासाठी आपल्या चॅनलकडून काही टेस्ट सिरीज चालू आहे. एक आहे तुमची सकाळी तुम्हाला मॉर्निंगमध्ये मिक्सअप सिरीज मिळते, त्यामध्ये तुमचे मराठी ग्रामर असेल आणि इतर जे टॉपिक्स असतात आपले महत्त्वाचे त्याचे प्रश्न तुम्हाला मिळत असतात. दुसरा की इव्हनिंगचा टॉपिक्स आहे आपला, त्यामध्ये ज्या गट क आणि गट डसाठी मागे प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्यांचं स्पष्टीकरणासह आपण संदर्भासहित स्पष्टीकरण जे आहे ते घेत आहोत. तर आजच्या भागामध्ये या अगोदरचे जे प्रश्न होते ते आपण घेतलेले होते बघा, 44 प्रश्नापर्यंत. 45व्या प्रश्नापासून अंकगणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आपले राहिलेले होते आणि पुढील प्रश्न बाकी होते. तर तेच आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत. म्हणजे अंकगणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण विविध स्पष्टीकरणासह घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी त्याचा अतिशय फायदा होणार आहे मित्रांनो. तर अशाच प्रकारे आपल्या कंटिन्यू टेस्ट सिरीज चालू असणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी परीक्षेच्या वेळापत्रकमध्ये बदल झालेला आहे आणि परीक्षा जी आहे ती थोडी पुढे पोस्टपोन झालेली आहे मित्रांनो. पण तुम्ही लगेच अभ्यास कमी करून टाकला हे दिसत आहे मित्रांनो, कारण लगेच व्हिडिओचे व्ह्यूज ते आहेत ते कमी झाले आहे. व्ह्यूज तर जाऊ द्या, पण तुमचा म्हणजे यावरून आपल्याला अंदाज येतो की अभ्यास कमी. तो अभ्यास कमी करू नका मित्रांनो, उलट तुम्हाला एक चान्स या ठिकाणी आलेला आहे जास्त अभ्यास करण्यासाठी, जास्त टॉपिक्स कव्हर करण्यासाठी असं तुम्ही समजा आणि तुमचा जास्त अभ्यास करायचा आहे मित्रांनो. तर त्यासाठी जे आहे आपण या टेस्ट सिरीज चालू ठेवणार आहोत. कंटिन्यू तुम्ही अभ्यास करा मित्रांनो, कारण हेच तुम्हाला 2-4 चान्स गोल्डन आहे, त्यानंतर लवकर तुमची काही भरती या ठिकाणी होणार नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो आणि त्यासाठी आपण एक टेस्ट सिरीज देखील बनवत आहोत मित्रांनो. 100 प्रश्नांची 200 मार्काची टेस्ट सिरीज असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला काय आहे, पूर्ण जो आपला अभ्यासक्रम आहे ग्रुप डी आणि ग्रुप सीसाठी त्यावर आधारित ही पूर्ण प्रश्नपत्रिका असणार आहे. कारण आपण कंटिन्यू अभ्यास तर करत आहोत, पण आपल्या लक्षात किती राहतं हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर ती टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे ऑनलाईन पद्धतीची. 4 ऑप्शन असणार आहे. किती ऑप्शन तुमचे बरोबर आले नंतर तुम्हाला ॲनालिसिस देखील करता येईल. त्याची किंमत फक्त 20 रुपये राहणार आहे मित्रांनो. ती कशी पाठवायची आणि कशी तुम्हाला मिळेल हे आपण त्या व्हिडिओमध्ये बघू. चला तर आजचा आपला व्हिडिओ आहे. आजचा आपला पहिला प्रश्न आहे की 333 अशा क्रमाने जे आहे ते 7 वेळा संख्या लिहून त्यांची बेरीज केली तर येणाऱ्या बेरजेतील सर्व अंकांची बेरीज किती येईल. म्हणजे बघा, 3 3 3 अशा वाढवत आपल्याला 7 वेळा ज्या आहेत त्या संख्या या ठिकाणी लिहायच्या आहेत. जसं 333 333 3333. तर अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला ह्या संख्या लिहायच्या आहे आणि त्यांची बेरीज करायची आहे. सोपा प्रश्न आहे, आपण डायरेक्टली घेऊ बघा. त्यांचं आन्सर जर आपण या ठिकाणी काढलं तर तुमचं येणार होतं बघा 01. तर यांची काय आहे, हे जे आन्सर आलेलं आहे यांची आपल्याला बेरीज विचारलेली होती. तर आता काय आहे, 7 आणि 3 10, 10 आणि 3 13, 13 आणि 7 20, 20 आणि 1 21. त्यांची बेरीज येणार आहे बघा 21. ऑप्शन क्रमांक 6, ऑप्शन क्रमांक 3 21. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46. जर 1 2 3 5 म्हणजेच प्लस गुणाकाराचं चिन्ह वजा बाकी आणि या ठिकाणी ग्रेटर दॅन. तर हे काय आहे बघा, असं तुम्हाला दिलेलं आहे चिन्ह आणि त्यांच्यासाठी अक्षर दिलेलं आहे. तर यातून हे जे आहे नंतरचं याच्यासाठी कोणती संख्या दर्शवली जाईल. तर हा प्रश्न अगदी सोपा असतो. आपण काय करायचं, पहिले जे दिलेलं आहे आपल्याला 1 2 3 आणि 5. तर एकासाठी दिलेलं आहे आपल्याला प्लसचं साईन, दुसऱ्या दोनासाठी आहे गुणाकाराचं, 3साठी आहे मायनस आणि 5साठी आहे आपल्याला ग्रेटर दॅनचं चिन्ह. त्यानंतर दुसरं जे आहे तुमचं 9 4 7 आणि 8. आता 9साठी दिलेलं आहे तुम्हाला हे स्टार बघा या ठिकाणी, सॉरी त्या अगोदर पण एक आहे बघा लेटर या ठिकाणी. त्याच्या 9साठी @ दिलेलं आहे आपल्याला. त्यानंतर 4साठी स्टार दिलेला आहे. त्यानंतर हे बघा लेस दॅन आणि इक्वलचं साईन. तर या ठिकाणी आता तुम्हाला विचारलेलं आहे की हे जे अंक आहे बघा, बरोबर स्टार गुणिला या ठिकाणी ग्रेटर दॅन आणि लेस दॅन. तर यातून कोणती संख्या होईल. आता बरोबरसाठी काय आहे, बरोबरसाठी दिलेलं आहे बघा 8 हे इथे. त्यानंतर हे स्टार जे आहे यासाठी दिलेलं आहे 4. त्यानंतर हे गुणिला आहे याच्यासाठी दिलेलं आहे बघा 2 हे वरती. त्यानंतर आहे बघा आपलं ग्रेटर दॅनसाठी आपल्याला दिलेलं आहे 5. लेस दॅनसाठी आपल्याला दिलेलं आहे बघा 7. म्हणजे 84,257 ही संख्या या ठिकाणी तयार होते. ही संख्या कुठे आहे बघा, ऑप्शन सी.
प्रश्न क्रमांक 47 आहे आपला. जर 34 गुणिला 67 बरोबर 64 73 आणि 16 गुणिला 25 बरोबर 26 51 तर 48 गुणिला 76 बरोबर किती येणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला काय वाटेल की हे यांचा गुणाकार केलेला असेल तर आपण काय करू, यांचा गुणाकार करून घेऊ 48 गुणिला 76. पण तसं नाही मित्रांनो. जसं की आपण 34 गुणिला 67चा गुणाकार जर तुम्ही या ठिकाणी केला, 34 गुणिला 67 इथं 22 78, पण इथे 22 78 दिले का नाही, इथे 64 73 दिले. 16 गुणिला 25चा जर गुणाकार केला आपण तर तो येतो 400, पण इथे 400 का नाही 26 51 आहे. तर या संख्या ज्या आहेत त्या तयार केलेल्या आहे. कशा तयार केलेल्या आहे, जर तुम्ही पाहिलं 34 आणि 67मध्ये जर पाहिलं आणि ही पुढची संख्या आता 6 यामध्ये कुठे आहे, तर हे बघा हे 6 जे आहे हे त्यांनी पहिले घेतलेले आहे. त्यानंतर 4 म्हणजे दुसऱ्या याच्यातला दुसरा अंक घेतलेला आहे 4. त्यानंतर 7 म्हणजे दुसऱ्या याच्यातला शेवटचा अंक घेतलेला आहे 7 आणि पहिल्या याच्यातला पहिला अंक घेतलेला आहे म्हणजे 64 73. अशा 16चं पण तसंच आहे. पहिले दुसऱ्या याच्यातला दुसरा पहिला अंक 2, त्यानंतर त्यांनी घेतलेला आहे बघा सेम पॅटर्न. त्यानंतर आपल्याला 6 जे आहे पहिल्या याच्यातला दुसरा अंक 6, त्यानंतर दुसऱ्या याच्यातला शेवटचा अंक 5 आणि पहिल्या याच्यातला पहिला अंक 1 26 51. तसंच आपल्याला याचं पण करायचं आहे. मग आपल्याला सर्वात पहिले काय घ्यावं लागेल, पहिल्या याच्यातले बघा पहिल्या याच्यातले काय आहे आपलं हे, तर पहिल्या शेवटच्या याच्यामधला पहिला अंक जो आहे तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे म्हणजे 7. त्यानंतर आहे बघा पहिल्या याच्यातला दुसरा अंक म्हणजे 8, त्यानंतर दुसऱ्या याच्यातला शेवटचा अंक म्हणजे 6 आणि पहिल्या याच्यातला पहिला अंक म्हणजे 78 64. 78 64 आहे बघा ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 48. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते. तर शरीराचा तोल कोण सांभाळत असतं बघा, तर ऑप्शन 1 लहान मेंदू. प्रश्न आहे बघा 49. अनघा मेघापेक्षा 3 महिन्यांनी लहान आहे. अनघाचा जन्म अश्विन महिन्यात झाला तर मेघाचा जन्म कोणत्या महिन्यात झाला. तर त्या ठिकाणी आपल्याला मराठी महिने माहीत असायला हवं. तर पहिले आपण लिहू अनघा, त्यानंतर आहे मेघा. आता काय म्हटलेलं आहे आपल्याला, अनघाचा जन्म अश्विन महिन्यात झाला तर मेघाचा जन्म त्यानंतर आहे अगोदर आहे की अनघा मेघापेक्षा 3 महिन्यांनी लहान आहे. ही अनघा जी आहे ही लहान आहे बघा, लहान. त्यानंतर ही मेघा जी आहे ही आहे मोठी 3 महिन्यांनी. आपल्याला जन्म कोणाचा दिलेला आहे, तर अनघाचा जन्म अश्विनीचा जन्म दिलेला आहे अश्विन. तर अश्विन महिन्यापासून पुढे आपल्याला 3 महिने जावं लागेल. तर आपले मराठी महिने असतात बघा चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विनी कार्तिकी मार्गशीर्ष. तर बघा अनघाचा जन्म जो आहे तो या ठिकाणी अश्विन महिन्यात झालेला आहे. तर मग आपल्याला 3 महिने म्हणजेच काय, तर बघा या ठिकाणी अश्विन आहे, कार्तिक आणि मार्गशीर्ष म्हणजे तिसरा महिना आहे मार्गशीर्ष. तर मार्गशीर्ष बघा ऑप्शन क्रमांक सी आपल्याला दिलेला आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये जो आहे तो कोणाचा जन्म झालेला असेल, तर मेघाचा जन्म. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 50. निरुपयोगी तांबड्या पेशींचे विघटन खालीलपैकी कोठे होते. तर निरुपयोगी तांबड्या पेशींचे विघटन खालीलपैकी कुठे होते, तर ऑप्शन डी बघा लिहा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता अक्षर समूह येईल. जसं कचट आहे तसं तप य आहे, जसं या ठिकाणी गजड आपल्याला दिलेलं आहे. तर त्यासाठी काय येणार आहे मग ऑप्शन बी दबल. म्हणजे क ख ग मधलं जर क घेतलेलं आहे त्यांनी, तसं त थ प फ मधलं त घेतलेलं आहे. त्यानंतर च घेतलेलं आहे च छ ज ज, त्यानंतर प फ ब ब मधलं प घेतलेलं आहे. तर असं ते आहे ते त्यांनी एक एक ट ट ड ड मधलं ट घेतलेलं आहे, ट इथे ड घेतलेलं आहे. याप्रमाणे आपल्याला दुसरं जे विचारलेलं होतं मग ते काय येईल डबल. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 52. योग्य पर्याय निवडून मालिका पूर्ण करा. मालिका दिलेली आहे बघा 20 80 180 क्वेश्चन चिन्ह 500 आणि 720. तर आता यामध्ये जर आपण बघितलं बघा 20 आणि 80मध्ये जर आपण बघितलं तर 60चा फरक आहे. 80 आणि 180मध्ये आहे बघा 80चा फरक. 80 आणि 180मध्ये 80चा फरक या ठिकाणी आहे. तर बघा याच्यामध्ये 60चा फरक आहे. 80 आणि 180 यामध्ये कितीचा होईल मग 100चा, सॉरी तर 100चा फरक आहे. म्हणजे 40ने फरक वाढलेला आहे. 40ने फरक वाढून तो फरक आणि मागील संख्या प्लस केलेली आहे. तसंच मग पुढे आपल्याला 180चं करावं लागेल. 180च्या पुढे हे 100 आहे तर आपल्याला 40ने वाढवं म्हणजे 140 आणि 180 आपल्याला करावं लागणार आहे.
जर आपण 140 आणि 180 जर केलं तर ते किती येतं मग 320. म्हणजेच काय आहे ऑप्शन क्रमांक सी. आता बघा 320च्या पुढे जे आहे 140 म्हणजे 180 प्लस 320. 180 प्लस 320 जर आपण केले तर हे किती येणार आहे बघा, हे 400 आणि हे 100 500. म्हणजे पुढची संख्या आपली बरोबर येत आहे. या ठिकाणी हे देखील कन्फर्म झालं. पुढील प्रश्न आहे 53वा. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या येईल. तर कोणती योग्य संख्या येईल बघा, क्वेश्चन मार्क आहे 8, 27, 64, 125 आणि 216. तर 8 हा कशाचा गण आहे बघा, 8 हा 2चा गण आहे, 27 हा 3चा गण आहे, 64 हा 4चा, 125 हा 5चा आणि 216 हा 6चा. म्हणजे एक एकने संख्या वाढली आहे, त्यांचं घन घेतलेलं आहे. तर मग 2च्या अगोदर एक कोणती संख्या आहे ते 1. 1चा घन का आहे, 1चा घन आणि वर्ग हा एकच असतो, म्हणून ऑप्शन क्रमांक सी बघा 1. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 54. घड्याळात 9 वाजले आहेत, तास काटा पश्चिम दिशा दाखवतो, तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती. तर बघा या ठिकाणी हे एक घड्याळ आहे, या ठिकाणी 9 वाजतात, या ठिकाणी 12 असतात. तर 9 वाजले म्हणजे हा मिनिट काटा आहे आणि हा छोटा तास काटा आहे. तर आता आपले दिशा असतात बघा, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. तर बघा या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे घड्याळात 9 वाजले आहेत, तास काटा पश्चिम दिशा दाखवतो. तास काटा ऑलरेडीच पश्चिम दिशेकडे आहे, त्यामुळे घड्याळ वगैरे फिरवण्याचा आपल्याला काही संबंध नाही, काही गरज नाही. त्यामुळे पश्चिम दिशा हा दाखवतो आहे. आणि आता विचारलं आहे की तर मिनिट काट्याची दिशा आहे उत्तर, त्याची विरुद्ध दिशा कोणती. तर काय येईल मग दक्षिण. दक्षिण आहे आपला ऑप्शन सी. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 55. एका सांकेतिक भाषेत अल्फाबेट्स हा शब्द 1 2 3 4 1 5 6 8 7 8 असा लिहिला तर हेल्थ हा शब्द कसा आहे. म्हणजे बघा या ठिकाणी अल्फाबेट आहे ALPHABET आणि यस. अल्फाबेट हा शब्द असा लिहिलेला आहे 1 2 3 4 1 5 6 7 आणि 8. तर म्हणजे प्रत्येक लेटरला एक जो आहे तो अंक दिलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, फक्त हेल्थ हे शब्द लिहून घ्यायचा, हेल्थ, आणि त्याच्यात जो वरती अंक दिलेला आहे तो खाली लिहायचा. आता एचसाठी काय दिलेलं आहे 4 बघा या ठिकाणी, एचसाठी 4 लिहायचे. ईसाठी दिलेलं आहे आपल्याला 6, एसाठी दिलेलं आहे बघा 1, एलसाठी आपल्याला आहे 2, टीसाठी आपल्याला दिलेलं आहे 7 आणि एचसाठी दिलेलं आहे 4. म्हणजे 46 या ठिकाणी बघा 4,61,274. तर ही संख्या कुठे दिसते आपल्याला, 4,61,000 4,61,000 तर या ठिकाणी बघा 4,61,000 ही जी संख्या दिसते आपल्याला 274, 4,61,274 ही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न आहे 56वा. एका सांकेतिक भाषेत स्टँड हा शब्द FGNAQ असा लिहिला तर त्याच पद्धतीने ट्रॉली हा शब्द कसा लिहिला जाईल. तर ट्रॉली हा शब्द जो आहे तो या ठिकाणी कसा लिहिला जाईल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा हा देखील त्याच पद्धतीने तुम्हाला सोडवायचा आहे हा प्रश्न. तर हा आपण डायरेक्टली पुढे घेऊया. यामध्ये काय असतं, लेटर जे असतं तर लेटरची फक्त या पुढे किती लेटर घेतलेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. तर या पुढे किती लेटर घेतलेले आहेत हे फक्त आपल्याला या ठिकाणी काय करायचं असतं, टाकायचं असतं. जसं स्टँड हा शब्द दिलेला आहे, स्टँडच्या खाली तुम्हाला प्रत्येक शब्द दिलेला आहे त्यासाठी ट्रॉलीच्या खाली जे आहे ट्रॉली, तर हे करून तुम्हाला फक्त त्यामध्ये काय करायचं आहे, शब्द जे आहे ते या ठिकाणी घ्यायचे आहे. तर त्याचा आन्सर जर तुम्ही पाहिलं तर मग त्याचा आन्सर काय येणार आहे आपलं ऑप्शन बी, GEBYYL. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 57. खालील मालिकेत समावेश होऊ शकत नसलेली संख्या ओळखा. खालील मालिकेत समावेश होत नसलेली संख्या आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. तर बघा आता 180 आणि 54. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं, 180 आणि 54, 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 180
तर बघा 180 आणि 54 ही जी संख्या आहे यामध्ये 180मधून 54 जर वजा केले आपण तर आपलं आन्सर येईल 26. त्यानंतर 154 ते 130 हे जर केलं आपण तर आपलं आन्सर येईल 24. त्यानंतर 130 ते 108 जर केलं आपण तर आपलं आन्सर येईल 22. 108 ते 88 जर आपण या ठिकाणी केलं तर आपलं आन्सर येईल 20. आणि 88 ते 78 जर आपण या ठिकाणी केलं तर त्या ठिकाणी काय मग 88मधून 78 गेले उत्तर येतं 10. पण या ठिकाणी काय आहे, एक क्रम आहे. 26 चे 24 झाले, 2ने कमी झाला, 24 चे 22 झाले, 22 चे 20 झाले. या ठिकाणी 20 चे 18 व्हायला हवे होते. म्हणजे 88 आणि 18 आपल्याला या ठिकाणी काय करायला हवं होतं, पण तसं नाही झालं. हे फक्त 10चं झालेलं आहे, म्हणून ती संख्या आहे बघा 78. ऑप्शन डी. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 58. 5 वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या चौपट होते. आज आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे, तर मुलीचे आजचे वय किती? आता बघा यामध्ये काय आहे, आपण एक्स आणि वाय हे मानत बसण्यापेक्षा शॉर्टमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, तर मुलीचे आजचे वय म्हणजे ऑप्शनमध्ये काय आहे, आपल्याला मुलीचे आजचे वय दिलेले असेल. जर एक एक वय घेऊन बघायचं. जसं 12 घेतलेलं आहे आपण. जर 12 घेतलं आपण तर आजचं वय जर तिचं 12 घेतलं तर आपलं 5 वर्षाचं वय जे आहे, तर हे 5 वर्षापूर्वीचं वय जे येणार आहे तिचं 5 वर्षापूर्वीचं वय येईल 7. 12तून 5 गेले 7. मग काय म्हटलेलं आहे आपल्याला की त्यावेळेस 5 वर्षापूर्वी जे आहे आईचे वय काय होते, मुलीच्या वयाचे चौपट होते. म्हणजे 7 चोक 28 आणि 28 त्यावेळेस होते. तर त्याच्यामध्ये 5 जर प्लस केले आपण तर 5 वर्षानंतर आईचं वय काय व्हायला होतं, 28 + 5 33 होतं. आता हे आज काय म्हटलेलं आहे की आज मुलीच्या वयाच्या 3 पट आईचं वय आहे. म्हणजे 12 × 36 यायला हवं होतं, इथे 33च येतं आहे, म्हणजे हे चुकलेलं आहे. त्यानंतर पुढचं घेऊ आपण. त्याच्यावरून आपल्याला अंदाज आला बघा. डायरेक्ट 15 घेऊ आपण. 15 आजचं वय मुलीचं, तिचं 5 वर्षापूर्वीचं 10 येईल. तिच्या आईचं चौपट 10च्या चौपट 40 येईल. त्यानंतर 5 वर्ष प्लस होतील तर ते येईल 45. आणि आज काय म्हटले, आजची कंडिशन आहे की तिचं आईचं वय तिच्या वयापेक्षा चौपट म्हणजे 15 × 15 15 होती, 3 पट आहे, 3 पट सॉरी. तर तिप्पट वय काय आहे, 15 × 45 म्हणजे हे काय आहे बरोबर आपलं आलेलं आहे. म्हणजे तिचं वय असेल आज 15, मुलीचं वय आज 15. पुढील प्रश्न आहे बघा 59. खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? यामध्ये काय असतं बघा, जसं 2 संख्यांचा वजाबाकी, बेरीज, गुणाकार असं केलेलं असतं, त्यावरून एक एक सोडवलं. तर यामध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं आपण, या ज्या संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहे या सर्वांचं जर निरीक्षण केलं आपण तर या ठिकाणी काय सिक्वेन्स केलेला आहे. आता हे 12 × 3 जे आहे पहिले 2 यांचा गुणाकार केलेला आहे. 12 × 3 जर केलं आपण तर किती येईल 36. त्यानंतर 9 × 4 केलेलं आहे. 9 × 4 यांचं देखील 36 म्हणजे पहिल्यासारखं दुसरं यायला हवं. खाली 8 × 9 जर केले आपण 8 × 9 तर 8 × 9 काय येणार आहे मग आपलं 72. 9 8 72. त्यानंतर 36 4 × 18 जर केले 4 × 18 देखील 72. तसंच खाली काय करायचं मग 10 × 8 करायचं आपण. 10 × 8 बरोबर 80. तसं आता 5 × कोणती संख्या घ्यावं लागेल की 80 येईल, तर 16 × 85 म्हणजे आपलं हे जे येईल संख्या ही 16. म्हणजे 16 कुठे दिलेली आहे मग ऑप्शन क्रमांक बी. पुढे आहे बघा ॲप्टिट्यूड बरोबर 15 64 723. तर हे तेच आहे बघा. तुम्ही नुसतं वरती नाव लिहायचं, खाली संख्या द्यायच्या, हे देखील तुम्हाला येऊन जाईल या ठिकाणी. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 61. केमिकल यूज विथ जिप्सम प्रोडक्ट टू इन्क्रीज द सेटिंग एक्सपान्शन इज. तर आता हे मराठीत बघू आपण. सेटिंग विस्तार वाढवण्यासाठी जिप्सम उत्पादनासोबत वापरण्यात येणारे रसायन कोणते आहे खालीलपैकी, तर ते कोणते असणार आहे ऑप्शन सी बघा बोरेट. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 62. लॉस्ट वॅक्स तंत्र कोणी दिले, तर लॉस्ट वॅक्स तंत्र कोणी दिलेले आहे, तर ऑप्शन सी बघा टॅगार्ट यांनी दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 63 आहे. इनिवेटर यूज इन ॲक्रेलिक रेझिन डेंचर बेस मटेरियल इज. म्हणजे ॲक्रेलिक रेझिन डेंचर बेस साहित्यामध्ये कोणते
इनिबिटर वापरले जाते. तर ते कोणते इनिबिटर या ठिकाणी वापरलं जातं बघा, तर ते आहे आपलं ऑप्शन क्रमांक ए बघा, हायड्रोक्विनोन. प्रश्न क्रमांक 64, पूर्ण धातू मुकुटासाठी समाप्ती रेषा कोणती? पूर्ण धातू मुकुटासाठी समाप्ती रेषा आहे बघा, चॅम्फर. प्रश्न क्रमांक 65, ॲक्रिलिक डेंचर बेस रेसिनचे पॅकिंग टिंबटिंब या टप्प्याला केले जाते. तर याचे ॲक्रिलिक डेंचर बेस रेसिनचे पॅकिंग कोणत्या टप्प्याला केले जाते? तर ते आहे बघा ऑप्शन बी या ठिकाणी, डफ. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 66, डिजिटल एक्सटेन्शन पार्शियल डेंचरसाठी शिफारस केलेल्या डायरेक्टर रेटेनर कोणते? तर ते कोणते येणार आहे मग आपलं ऑप्शन ए बघा, रिव्हर्स सरेक्टर स्क्लॅब. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 67, वस्तूचा हलकेपणा किंवा अंधारपणा म्हणजे काय? तर वस्तूचा हलकेपणा किंवा अंधारपणा म्हणजेच काय? तर व्हॅल्यू. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 68, सोल्डरिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या ज्वालेचे क्षेत्र टिंबटिंब आहे. तर सोल्डरिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या ज्वालेचे क्षेत्र जे आहे तर हे क्षेत्र काय होणार आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन डी, कमी होणार आहे. प्रश्न क्रमांक 69, RPI मधील रेसिप्रोकेशन कशाने प्राप्त होते? RPI मधील रेसिप्रोकेशन कशाने प्राप्त होत असते? तर ते कशाने प्राप्त होते बघा या ठिकाणी ऑप्शन सी आहे, प्रॉक्सिमल प्लेट. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 70 बघा, तर आर्कॉन ही संज्ञा कशामधून आली आहे? तर आर्कॉन ही संज्ञा जी आहे ही कशामधून आलेली आहे? आर्कॉन ही संज्ञा बघा, बर्गस्टॉर्म. प्रश्न क्रमांक 71 आहे, माउल्ड कॅव्हिटीमधून हवा बाहेर पडणे शक्य नसल्यास कास्टिंगमध्ये कोणते पोरोसिटीज तयार होतात? तर कास्टिंगमध्ये कोणते पोरोसिटीज या ठिकाणी तयार होतात? तर कोणते होतात बघा, ऑप्शन बी आहे, बॅक प्रेशर पोरोसिटी. प्रश्न क्रमांक 72, कोंटरच्या उंचीखाली असलेल्या स्क्लॅश असेंब्लीच्या एकमेव घटकाला काय म्हटलं जातं? तर काउंटरच्या खाली असलेल्या स्क्लॅश असेंब्लीच्या एकमेव घटकाला या ठिकाणी काय म्हटलं जातं बघा, तर ते आहे ऑप्शन क्रमांक डी आपलं, रेटेंटिव्ह टर्मिनल. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 73, सोन्याच्या मिश्र धातूसाठी कास्टिंग रिंगच्या खुल्या टोकापासून वॅक्स पॅटर्नचे अंतर किती असायला हवे? तर हे अंतर जे आहे या ठिकाणी किती असायला हवं बघा या ठिकाणी, तर हे अंतर किती असायला हवं? तर हे अंतर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1, 6 मिलीमीटर. पुढील प्रश्न आहे आपला, लिंग्युअल बारसाठी जिंजिवली मार्जिन आणि तोंडाचा सपाट भाग यामध्ये किमान किती अंतर असायला हवं? तर या दोघांमध्ये किमान किती अंतर असायला हवं? तर ऑप्शन डी, 8 मिलीमीटर. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 75, डायच्या अंतिम रेषेपासून टिंबटिंब अंतरावर डाय स्पेसेस लावले जातात. डायच्या अंतिम रेषेपासून किती अंतरावर जे आहे त्या ठिकाणी डाय स्पेसेस हे लावले जातात? तर किती अंतरावर? ऑप्शन बी बघा या ठिकाणी 0.5 मिलीमीटर. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 76, तर स्टॅटिक लोड किंवा कॉन्स्टंट स्ट्रेस अंतर्गत साहित्याचे आयटम डिओ एडेंट प्लास्टिक स्ट्रेंथ किती? तर यामध्ये किती प्लास्टिक स्ट्रेंथ आहे बघा, तर ऑप्शन सी आहे आपलं, क्रीप. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 77, अव्युत्क्रमी हायड्रोक्लोराइड्स टिंबटिंब अभिक्रियेने सेट होतात. तर अव्युत्क्रमी हायड्रोक्लोराइड्स हे जे आहेत तर हे कोणत्या अभिक्रियेने सेट होतात? तर ते बघा ते आहे ऑप्शन क्रमांक ए, जिलेशन. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 78, डिकॉर रेस्टोरेशन. तर डिकॉर रेस्टोरेशन म्हणजे काय? कॉन्स्टेबल सिरॅमिक. प्रश्न क्रमांक 79, सर्वेयर स्विवेल्स असलेला आडवा हात म्हणजेच त्याला आपण हॉरिझॉन्टल आर्म म्हणतो, तो कोणता? तर हा कोणता आहे बघा, तर तो आहे ऑप्शन बी, जिलेंको. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 80. प्रश्न क्रमांक 80 आहे आपला, स्प्रू फॉर्मवर वॅक्स पॅटर्नला किती कोणामध्ये जोडायला हवे? तर स्प्रू फॉर्मवर वॅक्स पॅटर्नला किती कोणामध्ये जोडायला हवे? तर हे किती कोणामध्ये जोडतो आपण बघा, तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 80 आहे आपला ऑप्शन ए, 45 अंशामध्ये. तर इनले वॅक्सिस, तर इनले वॅक्स का आहे? त्या ठिकाणी इनले वॅक्स का आहे बघा, तर इनले वॅक्स आपला आहे या ठिकाणी पॅटर्न वॅक्स. प्रश्न क्रमांक 82 बघा, तर पॉन्टिक ज्याला म्युकोसल संपर्क असतो तो टिंबटिंब आहे.
पॉन्टिक ज्याला म्युकोसल संपर्क असतो तो टिंबटिंब आहे, तो काय आहे? ओव्हेट. प्रश्न क्रमांक 83 आहे आपला, सोन्याच्या मिश्र धातूचे आम्लमार्जन कशाने केले जाते? सोन्याच्या मिश्र धातूचे आम्लमार्जन कशाने केले जाते? तर ते आहे बघा उष्ण म्हणजे HCl. प्रश्न क्रमांक 84, जिप्सम उत्पादनाच्या ओल्या बळकटीला टिंबटिंब बळकटी असे म्हणतात. तर जिप्सम उत्पादनाच्या ओल्या बळकटीला टिंबटिंब बळकटी असं म्हटलं जातं, तर तिला काय म्हणतात? ऑप्शन सी ग्रीन बळकटी. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 85, डायची अंतिम रेषा टिंबटिंबने वॅक्स पॅटर्न समाप्त करण्यासाठी जास्त व्यवस्थित बनवली जाते. तर डायची अंतिम रेषा जी आहे ही ऑप्शन बी बघा या ठिकाणी, तर डिटचिंगने वॅक्स पॅटर्न समाप्त करण्यासाठी जास्त व्यवस्थित बनवली जाते. प्रश्न क्रमांक 86 आहे, दाताच्या आकाराची उंची कशाने काढली जाते? तर दाताच्या आकाराची उंची जर आपण कशाने काढत असतो? ऑप्शन सी बघा सर्वे लाईनने. प्रश्न क्रमांक 87 आहे आपला, प्रश्न क्रमांक 87 आहे, धातूचे पातळ तोरणमध्ये रूपांतर करण्याच्या गुणधर्माला काय म्हणतात? धातूचे पातळ तारेमध्ये रूपांतर करणाऱ्याच्या गुणधर्माला आपण या ठिकाणी काय म्हणत असतो? त्याला आपण ऑप्शन ए बघा डक्टिलिटी. काय? तर डक्टिलिटी. रग म्हणजेच टिंबटिंब ऑक्साईड आहे. तर रग म्हणजेच कोणता ऑक्साईड आहे मग? तर टीन ऑक्साईड आहे. प्रश्न क्रमांक 89, मागील असमान तुटलेला दात केंदडी वर्गीमध्ये कोणत्या वर्गात येतो? तर तो कोणत्या वर्गात येतो? बघा वर्ग 2. कोणत्या वर्गामध्ये येतो? वर्ग 2. प्रश्न क्रमांक 90, पिवळ्यासाठी पूरक रंग कोणता? तर पिवळ्यासाठी पूरक रंग कोणता आहे? तर तो आहे बघा हिरवा. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 91, डायचे फॅब्रिकेशन कोणत्या जिप्सम उत्पादनाने केले जाते? तर डायचे फॅब्रिकेशन कोणत्या जिप्सम उत्पादनाने केले जाते? ऑप्शन डी प्रकार 4. प्रश्न क्रमांक 92, ॲब्युटमेंट दात आणि ऑल्क्युसल टेस्ट सीट यांच्या प्रॉक्झिमल सरफेसमधील कोन किती असतो? तर यांच्या प्रॉक्झिमल सरफेसमधील कोन किती असतो बघा? तर तो असतो ऑप्शन बी 90 अंशापेक्षा कमी. प्रश्न क्रमांक आहे आपल्या या ठिकाणी 93, स्किड टेस्ट दाताचा किंवा दाताची टिंबटिंब निवडण्यासाठी केली जाते. तर काय निवडण्यासाठी? रंग निवडण्यासाठी. प्रश्न क्रमांक 94, डेंटल आयलॉयच्या तुलनेत पोर्सलेनला डेंटल अलॉयच्या तुलनेमध्ये पोर्सलेनला काय असतं? तर पोर्सलेनला काय असतं या ठिकाणी? तर ऑप्शन सी बघा मोडण्याची संवेदनशीलता. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 95, धातूसोबत पोर्सलेन बंद टिंबटिंब बंद असतात. तर धातूसोबत पोर्सलेन बंद हे बघा ए आणि बी दोन्ही, म्हणजे रासायनिक आणि यांत्रिक दोघंही. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 96, ॲक्रिलिक रेसिनसोबत वापरण्यात येणारा क्रॉस लिंकिंग एजंट कोणता? तर ॲक्रिलिक रेसिनसोबत वापरण्यात येणारा क्रॉस लिंकिंग एजंट कोणता आहे? तर तो कोणता आहे बघा? ऑप्शन ए आहे ग्लायकॉल डायमेथायलेट. प्रश्न क्रमांक 97, खालीलपैकी कोणते सर्व करणारे टूल नाही? तर खालीलपैकी कोणते सर्व करणारे टूल नाही? तर गाईड प्लेट. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 98, तर पॅलेटच्या टोरीच्या उदाहरणामध्ये वापरण्यात येणारे मॅक्झिलरी मेजंट कनेक्टर कोणते आहे? तर ते कोणते आहे? ऑप्शन डी बघा या ठिकाणी हॉर्स शू. प्रश्न क्रमांक 99, द मेजर कनेक्टर शुड बी. द मेजर कनेक्टर म्हणजे मोठे कनेक्टर हे टिंबटिंब असायला हवे. तर मोठे कनेक्टर जे असते हे नेहमी काय असायला आहे? तर टणक असायला हवे. प्रश्न क्रमांक 100 आजचा आपला शेवटचा प्रश्न, कास्टिंगमधून इन्व्हेस्टमेंट काढण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर कास्टिंगमधून इन्व्हेस्टमेंट काढण्याच्या प्रक्रियेला जे आहे ते आपण काय म्हणत असतो? तर ऑप्शन बी बघा स्टँड बास्टिंग. तर आजच्या भागामध्ये असेच महत्त्वाचे प्रश्न आपण संपवलेले आहेत. ही 4थी प्रश्नपत्रिका आपल्या या ठिकाणी संपलेली आहे. अशाच कंटिन्यू प्रश्नपत्रिकांचा सराव देखील आपण कंटिन्यू घेणार आहोत विविध स्पष्टीकरणासह, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा फायदा होईल. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि जी टेस्ट आपली 100 प्रश्नांची 200 मार्काची येणार आहे, फक्त 20 रुपये टेस्टची किंमत असणार आहे मित्रांनो. तर सर्वांनी ती टेस्ट सोडवायची आहे, जेणेकरून आपला पूर्ण त्यामध्ये तुम्हाला मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, अंकगणित, बुद्धिमत्ता, तांत्रिक प्रश्न हे सर्व प्रश्न सेट केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला समजेल की तुमचा अभ्यास किती झालेला आहे.